एक पावसाळी रात्र. रेल्वे स्टेशनवर अचानक भेटतात दोन अनोळखी. पण ते खरंच अनोळखी असतात का? ही आहे दिग्दर्शक गुलजार यांच्या इजाजत चित्रपटाची कथा. प्रेम, आठवणी आणि अपूर्ण नात्यांची हळवी कहाणी. चित्रपटाची सुरुवातच खूप सिंबॉलिक आहे. एक पावसाळी रात्र, रेल्वे स्टेशन आणि दोन माणसं, जी एकेकाळी खूप जवळ होती, पण आता परकी झाली आहे. ही सेटिंगच सांगते की ही कथा आहे भूतकाळ आणि वर्तमानाच्या मध्ये अडकलेल्या भावनांची. महेंद्र आणि सुधा एकेकाळी नवरा बायको असतात, पण आता ते वेगळे झालेले असतात. एका रात्री रेल्वे उशिरा असल्यामुळे ते दोघे एकाच वेटिंग रूममध्ये अडकतात आणि सुरू होतो भूतकाळाचा प्रवास. महेंद्रच्या आयुष्यात आधीपासूनच माया नावाची एक वेगळी बिनधास्त मुलगी असते. माया म्हणजे वादळ, नियमांच्या पलीकडचं स्वच्छंदी जगणं. पण आयुष्य नेहमी प्रेमानुसार चालत नाही. पण परिस्थितीमुळे तो लग्न करतो सुधाशी. सुधा प्रामाणिकपणे नातं टिकवायचा प्रयत्न करते, पण महेंद्रच्या मनात माया अजूनही जिवंत असते. यामुळे नात्यात शांत तणाव निर्माण होतो. माया त्यांच्या आयुष्यातून कधीच जात नाही. ती पत्रांमध्ये आहे, आठवणीत आहे आणि महेंद्रच्या प्रत्येक शांततेत आहे. सुधाला हळूहळू कळतं की ती नात्यात आहे, पण महेंद्रच्या मनात नाही. ती भांडण करत नाही, रडत नाही, फक्त एक दिवस शांतपणे घर सोडून जाते. हा क्षणच चित्रपटाचा सर्वात प्रभावी भाग आहे. कधी कधी सर्वात मोठा आवाज हा शांतपणाचाच असतो. काळ पुढे सरकतो आणि त्या पावसाळी रात्री पुन्हा ते समोरासमोर येतात. आता प्रश्न असा नसतो की चूक कोणाची होती. प्रश्न असतो, कधी खरंच प्रेम संपतं का, की ते फक्त रूप बदलतं. या भेटीत ना भांडणं आहेत, ना आरोप, फक्त शांतता आणि स्वीकार. शेवटी सुधा पूर्ण पुढे जाण्याचा निर्णय घेते आणि महेंद्र तो फक्त पाहत राहतो. जणू काही आयुष्याने त्याला इजाजत दिली आहे पुढे जाण्याची आणि सोडून जाण्याची. इजाजत हा चित्रपट मोठ्या भांडणाशिवाय, ड्रॅमॅटिक सीन्स शिवायही नातं कसं तुटतं हे अत्यंत वास्तव दाखवतो. सुधा जेव्हा महेंद्रला सोडते तेव्हा ती रडत नाही, ती फक्त शांतपणे निघून जाते. आणि हाच गुलजार यांच्या रायटिंगचा खरा प्रभाव आहे. जिथे सायलेन्सच सर्वात मोठं डायलॉग ठरतं. माया हे पात्र पारंपरिक दुसरी स्त्री नाही, ती स्वतंत्र आहे, पण तिचं प्रेमही अपूर्णच राहतं. शेवटी सुधा आणि महेंद्र पुन्हा भेटतात, पण एकत्र येत, कारण काही नात्यांना इजाजत मिळते, साथ नाही. हा चित्रपट आपल्याला शिकवतो की प्रेम नेहमी मिळवण्यासाठी नसतं, कधी कधी ते सोडून देण्यासाठीही असतं. रेखा यांची शांत आणि प्रभावी भूमिका, नसीरुद्दीन शाह यांची अंतर्मुख अभिनय शैली आणि अनुराधा पटेलची बिनधास्त माया, हे तिन्ही पात्र चित्रपटाला वेगळा दृष्टिकोन देतात. मेरा कुछ सामान हे गाणं नाही, ही आठवणींची यादी आहे. माझं काही सामान तुझ्याकडे राहिलं आहे, आठवणी परत करता येत नाही, हे सुंदरपणे व्यक्त करणारं गाणं आजही मनात घर करून राहते. नमस्कार, मी सुनीता. अशाच क्लासिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.